आता आम्ही बिराड घेऊन आलो आणि बिराड पाडली इथं व्यवस्थित बिराड लावून घेतलं. सगळा बोजा गोळा केला, गड्या घालून मासोळी बिराड लावलं आणि पाण्याला निघालोय अर्चना मी. आम्हाला काय झालंय आजच्याला पीठ पण नाही भाकरीला, त्याच्यामुळे 2 दळण पण काढल्यात या. आणि कुठंतरी पाणी गावात तिकडं गावात पाण्याला चाललो या, तर ती दळणं काढल्या तर तिथं कुठं गिरण असली तर दळाय पण टाकायच्यात. त्याच्यामुळं मग मामांची चालली जरा कोकऱ्यांना इकडं वाघर द्यायची. उकरी कुत्र्या मांजराचं बिया वाटतंय, त्याच्यामुळं मग बिराड तळाला मोर्चा आलं की अशी वाघर द्यायची, त्यात लगेच टाकायची. नाहीतर मग कुत्री बित्री असत्यात आणि कुत्र्यांची भीती वाटते. मग पुढं मध्ये आधी धरायचं काय करायचं. तर आता निघालो पाण्याला आम्ही. गुढी बी जरा पाणी पाजली, इथं जवळ पाणी गावलं गोड्याला, पण प्यायच्या पाण्याचं लय वांद आहे. मामा लक्ष ठेवा, वार बी लय अर्चना पडायचं बे वाटतंय. जेवणाला पंगत पडले काय व चला पाण्याला. भुका लागल्या नाही तर काय वाढ आणून बरंच लांब आलो ना, सकाळ धरणं चालतो या. पोरांचं लगेच खेळायचं चाललंय या. आंगणगाडीवर दादा, आंगणगाडीवर दादा काय बोल मारला. आता काय झालं, एक ठिकाणी पाणी भेटलं आम्हाला, तर मग तिथं काय गिरण नव्हते. मग बायला ना अर्चनाला म्हणलं तुम्ही भांडी भरा, तवर मग मी कुठं गिरण गावन तिथं दळण टाकून येते. म्हणजे मग तवर पाणी बरस तवर आणि पाणी बिराडावर ठेवून येस तवर दळून ठेवते ना. मग दळणाला परत मला माघारी यायला लागन, त्याच्यामुळे मग मी निघली आता दळण टाकायला कुठतरी गिरण असन तिथं. नाही तर गिरण कुठं गावन का दळायला. हा दळ हा कोणत्या गावात दळून देत नाहीत का. आपले अशा बारके गिरण येतात का छोट्या घरात. हा असं का, तुमची बी नसन घरगुती ना. नाही आमची नाहीये. हा ना, कुठं भेटायची इथं म्हणजे एकदम गाव लांब येत आणि असे पलाट पडलेले येत, त्याच्यामुळं या अर्ध आपलं घर बांधलेलं आहे. का म्हणलं त्या घरात ना असली गिरण तर बघाव. ताईंनी सांगितलं मोरच्या घरात आहे, मग काय करते ते कोणा ठात. भरलं पाणी, अहो गिरणीच बंद वाटत आज. आणले माघारी वारा सुटलाय माहिती. आता कशी काय दळणं घ्यायची व हातात तरी जमन का आता. हा आता बिचारावं कशी येऊ. उलटून उडी, उलटून नाही बाबा उडी मारा यायची. जे पण नको काय नको पार्सल करा मला हाता इकडं. आता तुम्हाला पण येडे काय लागत वाटत. आता मला द्या काय करता मग. नाही पण उडी घेतली तरी मी आधी नेसाठी एक दळण घ्या का दळण आणली नसतील बरं झालं. पाणी घेऊन निघाले. आता काय झालं, पाणी भरलं होतं बिताडाच्या आतून लई याड्या जायचं होतं. या साईडने गेली मला आज जायला वाटत नाही. मग त्यांनी मला हांडा दिलं भरून दूध किंवा माझ्या इकडं बिताडा उचलून आणि दाराने एक मी घेतलंय हातात. आता ना अर्चना आणते एक, कारण गिरण नसल्यामुळे त्या ठेवायला बरं ते म्हणले आमच्याकडे गिरणच नाही.
तुम्ही दळा इथं ठेवली नका म्हणून मग आणलं माघारी परत. बाईन अर्चना येड्या घेतात हे पाणी घेऊन. त्यांच्यापाशी बी एक दळण पाण्याची भांडी आहेत. कारण आमच्या माग दिसतंय ते पेट्रोल पंप आहे तिथं गाड्या उभे राहिल्या त्याच्यात. तिथनं पाणी आणलं प्यायचं. यांना फोन केला मेंढरा आल्या ते वाटतं बिराडापाशी या म्हणलं आडवं. मग काय करते ते कुणाला आता बरंच लांब जायचं पाणी घेऊन. कारण दळणाने हात अवघड होईन आता. दळण निदान पायली दळण नाही तर दोन पायऱ्या दळण नाही तर 10 किलो 5 किलोची दळण येतं. गव्हाचं एक आणि बाजरीचं एक. बरं झालं आडवा आला ती. नाही मान बसली. पाणी दळण अर्चना बस एक यावं काय दळण 2 नेली होती. एवढं दळण नाही दळून अव गिरणच नाही म्हणा. आणि ते म्हणलं तिकडे गावात आहे पण आज चालू नाही. हाडा हा? घेता जोडी हा गोड वाटलं माहिती. शेतकरी म्हणलं हा भाताचं शेती म्हणलं हा म्हणे भाताच्या वावरात बसावले लय लांब न वाडा आलाय. हांडा भारी आणलाय मामान्या हाडा आणलाय. पण त्याला कलर त्याचा वागायला लगेच जातात त्याच्या. बघा कसा दिसतंय घासायला लागतंय. आणि ते पाणी आहे ना आळणी पाणी असले तसं होत. आता हे आजचं पाणी पण आळणी आहे जरा त्याच्यामुळं वगाळच गेले ते. मला अर्चनाला पण आडवं जायचंय. तिने पण तिच्यापाशी एक दाळाने पाणी हा बरेच लांब आहेत अजून. चला ठेवून जाते परत. तुम्ही आला ते बरं झालं. माझा बी घाम निघला जड आहे ना ते. मान बसली पाण्यात फरक आहे नाही तर काय. आता वाडा आलाय मागल्या मजलीवून. इथं भाताचं शेत आहे. यात शेतकऱ्याने बसवलं ते मेंढर. पोरं का तिकडे सुकसुकाट करायला गेले ते मेंढर आता जरा चरते मग पाणी राहिला खेळत होती मग अशी. हा ना मान बसले ना अर्चना. छातीत बसले चमकाय लागलं. पाणी लयच लांब जायला का नाही. मला दगडी बिगडी आणावं सागर चुलीला जरा. आणली की 2 सरपण कुठे भेटले. सरपण वायच गावलं होतं ते तिकडे ते आणलं. आता दगडी हाय तर तिथे एक. बरे गावलं चांगलं वाऱ्याचं सरपण माहिती हा ना वारा दिसून कुठं सरपण भेटला अर्चना. भेटलं वाटायला नव्हतं पण केलं वाटतं पाण्यात केलं ग तेव्हा. आज वाडा मागच्या मजलीवून पुढं आला. अर्चनाने बाणाने बिराड आणलं आणि आम्ही मेंढर आणली किसनने आम्ही. तर जरायला माग काय नाही तर बका बका वार करतय. हा ना मेंढर पाळत्यात गोड्याला धर नाही त्याच्यामुळे मध्ये जास्त मुक्कामच नाही केला. हा ना डायरेक्ट पुढं आलो. डायरेक्ट पुढे आलो. मग अर्चना दमलाच चाल तुम्ही आज. दमलं की हा दमलं नाही तर काय. इथं आल्या तरी पाण्या सरपणा चुलीला दगडी आण. मध्ये रेल्वे ट्रॅक पण जवळ आहे. तू
वाडा म्हणलं माग बसायचा होता, पण मिंड्याला चराय नसल्यामुळं मोर आला. हा ना. पाऊस पाणी असता तर चारीत चारीत दर वर्षासारखं आलं असतं. मोठं आमंत्रण होतं त्या नानांचं टाकवेच्या. हा ना. वावर बसायसाठी ठेवलं होतं हा ते म्हणतो वावर ठेवले बसवाय. बसवायला. म्हणे त्या साईडला पाऊसच नाही ना. काय लोकांनी दाढी पेरल्या, पण म्हणलं मी बसवायसाठी दाढ पेरली नाही. मेंढर तुम्ही कोणी आमच्या पण जायचं होतं तिकडून, पण पाऊसच नाही, त्याच्यामुळं सगळ्याच्या विचाराने चालायला लागतंय. प्रत्येकाचं 2-3 हा ना. बिराड आता ह्याच मावळात इकडं म्हणजे पुढं पडलाय मावळाच्या ह्या साईडला, पुणे साईडला पडलाय मावळाच्या. पडलाय पुण्या साईडला, पण ह्या साईडला पाऊसच नाही अजिबात. कुठंतरी पडलाय मागल ती थोडा थोडा पण ते पडलाय काय कुठं. राहिले ते लगेच जाऊन गेलं. निदान पाऊस 2-3 तरी पडायला लागतात. आता ह्या परिसरामध्ये बरंच वाढ आहे इथं. येऊन थांबल्यात, कारण जिथं चरा आहे तिथं मेंढपाळ येऊन थांबतो. मग काय आता चाऱ्या पाण्यासाठी थांबवत ना. आता कोंबड्या पण लागले आपले कोंबड्याचं पाय सोडायचे घर सोडाय. ते पाय करण्याचे. 2 दिवस झाले म्हणते आता थोडी मेंढर आता आहे तर जरा करते येत्या थोड्या वेळात बिराडाव. तोपर्यंत इकडं चालला चहा पाणी. वाटण वावर चांगलं भेटलं भाताचं. हा इकडं इंद्रायणी भात मध्ये लावतात. गावात एवढे आहेत. हे भाताचं वावर म्हणजे भातच केलेला आहे. शेतकरी म्हणला हाय मोकळं तर बसा, देतो तुम्हाला पोटाला, तांदूळ देतो नाही तर काहीतरी पैसे देतो. मग बसलो. नेमकं रस्त्याला गावले येता त्यामुळं मग ह्या टायमाला शेत मोकळे असते ना. काय काय दाढे टाकल्या पाना टाकले तर उगावलेत काय काय. नदीच्याकडे नाही ना हा. दाढे टाकल्या. असं ना. हा, कारण नदीच्याकडे तर पाणी त्यांना द्यायला जमते ना. हा तर जे असं म्हणजे कोरडभाऊ शेत येतं यांना, इकडं नाही अजून टाकला ठाक त्याला. दूध बाया डोक्यावर आणलं. हा ना. आता उरागला ची आता स्वयंपाकाचं बघायचंय. हा, आता स्वयंपाक वळायला लागला तुम्हाला. हा ना. आता पहिल्यांदा कालवण करून घेतलं म्हणजे भात आणलाय करून. पोरं जरा आता दूध पिली. पोरांना खाया आणले. रानमेवा भेटला येताना आम्हाला. काय एक खजूर भेटली. पुढं खजूर म्हणजे आपलं शिंदाड पुढं वा भेटली येताना. वड्याला झाड होतं शिंदाडाचं. लय पिकते आहो त्या हा ना. दूध एक पिकलेलं होतं. लय खाली आम्ही केसांनी नामी, आणि मग बाकीची आणली पोरांना. कुठं आहे मग ती रानमेवा धर घे. शेली ती शेळीत ठेवला होता माझी माचोळी खाली. बरंच आणलाय. हा तपासच नव्हता. पोरं खेळायला गेल्यामुळे तुम्ही हा. अगं बाया 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 लय किंवा भारी रानमेवा आहे. बाळांना तुम्हाला धुवून देत्या. धुवून एक ना देते सगळं तुम्हाला जायचं. काय धुवायची गरज नाही त्याला. हा? नाही धुवायची. काय आहे असं आहे का? द्यायच्या आधीच बाण आहे होय. एवढी गिरायक लागली. लागायचे आता काय हा. ते खायचे दादू बिया टाकून ते हा, चांगलं तर पोटात झाड उगल ना. लय भारी तर ती पत्र मामा मोठा खरू दे मामांना दे जा. मला तुझा येताना भेटली ती आणली. आता खात्री पोर हे काय वर्षातून आपल्याला पण फळ खायला भेटते. मग काय हा वर्षातून 25 झाले ना फळाचे. हा. फक्त सीताफळ मला वाटतं डबल येत असं पिरू. हा पिरू येते कधी मध्ये. मग सीताफळ बी डबल 2 हप्ता असतात. पण आंब्याचं झालं आता काय काय कसं काय लागते निघलं. वर दादू, कसं काय लागते सागर, कसं काय शिंदाड कशी काय कलर लय भारी. हा शिंदाड हा ना. हा, म्हणजे गाबळ केलं असतं ना ते लय भारी असतं खायला. वाटत दाखव हो सागर ना. कशी काय अर्चना मस्त आहे मस्त आहे ना. ह्याच रानातला रानमेवा खायला भेटतोय. नाही. चांगला हा काढायला चाले खाली होते त्याला कुठं
तिथं पण झाड आहेत. ह्या पट्ट्यात म्हणजे मावळा झाड आहेत बहुतेक बघून बघून आणि सीजन त्यांचा ह्या टायमाला आगोटीच आहे. शाबामध्ये काळी खजूर असते का हा खजूर असते त्याच्यावर त्याला मार देते ती कोरडी भाजी कसते गोळ मार लागते लय भारी. हा तोंडाला चव लय आहे. इकडं आता चाललंय पोरांचं खायचं. पोरांचा एवढाच झाला चल ना बाण आमचा जरा पोरांचा काय घेऊन बसलो हा गोळ्या आतमध्ये म्हणजे मासाळू आहे म्हणजे भारी लागतंय गोळ चटणीचा. रताळे कसे आपण बाजून खातो लागतात गुळमाट असं लागतंय पूर्ण लागत किसनी आम्ही पण चांगले दणकावले दोघांनी. खाली ना दगड नेमका कसा हाणायचा ओझारता हाणायचा नेमका ह्याच्यावर म्हणजे देटावर हा देटावर हाणलं की म्हणजे जेवढी पिकली तर तेवढीच पडायची. हा खाळा खाळा खाली मेंढर आता उभी राहिली बिराडाच्या मोर. काय चाललंय बा नाही काल म्हणून घालते शिजायला उलग्याचं उलग काल परवा दिवशी भिजाय घातलं होतं सकाळ संध्याकाळचं आणि काल बांधलं तर चांगलं मोड आल्या तर या अजून उद्या सकाळपर्यंत ठेवलं असत अजून आला असत चालता पण असंच मोड पाहिजेत त्याला मगच भारी लागतात खायला. दोन ठेवले ना दोन कालवाला घातलं होतं भिजाय मग आता घेतलं या थोडं जेवढं घेतलं तेवढंच अजून आहे तर सकाळच्या ठेवल्या ते पीठ नाही चपात्याच आहे 2-4 पीठ चपात्या होत्या ते मळायला लागत. हे असं खोल भांड्यात घेतलं ना मग खाली खड राहत्यात खड असतात असल्या कट धान्यात तरी पिजाय घातलं तरी पण ते गुळून आपण बांधतोच बांधताना तरी बी एक अर्धा जातो खडा अशा खोल भांड्यामध्ये तो खडा नेमका खाली राहतो. आता तेल टाकून कढईत घेतले चांगलं गरम झाले कांदा तळून घेते जरा चांगला लाल जरा तिकडे काय ठेवलं अर्चना भात घालायचं भात घालायचा ना सकाळी दुसऱ्या ठिकाणी चुलता आता इथं किती चुली होत असतील बाण तुझी होय मग दररोजच होती आता वाटतं दररोज चालू झाले त्याची आता तळावना भात घालून आणलेला पोरांनी खापावलं पीठ कमी असल्यामुळे मग परत घालायची बारी आली पीठ असतं भाकरीला मग नुसत्या भाकरीत केल्या असत्या थोडासा मग मुठमुठ भात खाला तरी जमतो. मेंढरामुळे आम्ही कुठं पण राहतोय भात किती आहे घरच्या होय बा नाही तसं आपण इथं राहिलो असतो तेवढं भरून घातलं तर नाही काय होय सकाळच्या तसं म्हणलं आपण राहिलो असतो कुंडवर मेंढरा असल्यामुळे कुठं पण राहतोय आपण कुठं राहतोय कुठं राहतोय दर्या खोऱ्यात कसला जंगलात बी जागा असेल कसला जागा असेल त्या जागेवर काही पण असून आपण तिथं राहतोय. हा मेंढर म्हणजे लक्ष्मी आहे त्यामुळे कुठं पण राहतोय भरून का हा चालले आता दोघे सगळी तयारी जेवणाची भरून घाल नुसता भात बनवून मग आता काय करू चपात्याचं आहे पीठ कांदा तळला चांगला आता फुलगोबी तसंच परतून घेणार आहे कांद्यात अर्जंट चालले इकडं आता भात घालून घ्यायचं 2 चुली केल्यामुळे आता फायदा झाला नाही का अर्चना उरकन ना पटकन अर्चना परत गुढी बांधायला जायची गुढी जातील कोणा का चमच्या घरच्या नाही आपलं नाही आणलं बाळा काय गोडा निघाले काय
गुढी बांधायचे ते कुणाकडे जाते नाही का बाबळे पैसे बांधू ना गाय गरबडीला हे बाण आहे बरे आपलं होलिकेचं नागपूर बिघाड झालाय गाय गरबडी मोड आलं त्यामुळे बरे आहे आता यंदाचं घातलं की सकाळ आपलं बांधून ठेवायला यंदाच नेहमी भिजायचं घालायचं आता ह्या परिसरामध्ये बरंच वाढ येऊन थांबले ते तळेगाव देवरोड सोमाटणे फाटा माळवाडी इंदोरी वडगाव मावळ उर्स दामण कसला आंबी सगळं मी तिथं टाकलं या परिसरात म्हणजे बरंच वाढ आहे इथं. ह्या परिसरामध्ये पाऊस पडलाय या गाण्यात तिकडच्या बाजूला असं पाहिला त्यामुळे मग एकूण काय आपलं मेंढपाळ बांधव जरा थोडा 4 दिवस आपला दिवस काढणार आणि मग परत पाऊस पडले की पुढचा टप्पा पास करणार पुण्याच्या पुढचा आता जिकडं पावसावने ती द्या नावेत हा जिकडं पडत तिकडं जायचं हा आता कोकणात आलीच सगळी एक अर्ध राहिला हा एक अर्ध ते कोण गाड्या मोटरने येणार गावला का घरच्या पॅक करून टाका गुड्या हो हा ना रेल्वे पण जवळ आहे. मग काय आपण गावात राहायला पाहिजे अगदी बाणाने मस्त बाकी वाटून हे घेतलं खोलक्याच्या कालवणाला गुलगेला चांगलं शिजून द्यायला लागतं झालं का कालवण कालवण झालं दूध तापाय ठेवायचे अजून आता जेवायचं बसून घ्यायचं आम्ही मेंढरातलं काम करून घेतलं दररोजच्या सारखं कोकरी करडं पाजून दूध पाणी काढलं तोपर्यंत इकडे कालवण तयार झालं कालवण शिजाय घालून गेलं काम केलं तिकडे सागर पण आता दुधन भातच खाते वाटतं काय पोरं झोपली आज हे वावर म्हणजे रोटारलेले नांगरट केली उन्हाळ्याची आणि नंतर मग रोटारले ते एकदम पुळीसारखं वावर नाही गरबा लय भारी हा खडा नाही का तुटून नाही का हा ना एकदम मऊ झाले नाही तर मग किटाड दररोज गोळा करायला दागा करायला लागतो कोकणातले किटाड म्हणजे चिकन वटी जमीन आली लय. आज भातावर तडा काय हा. दळण लय फिरवलं ना मगाशी बरंच फिरवलं बरं का आज म्हणले चालूच नाही गिरणी ठेवून येते ना नाही गिरण नाही तिथं मला तिकडे जावं लागेल गावात अगदी जोरात कालवण पण बनवले बाणाने अगदी या होलिक्याचं अजून नाही वापर नाही बसतोय जेव्हा ये जेव्हा शेतकऱ्यांनी तांदूळ दिले त्याला मस्त काढ भात आज पीठ नाही ती येईल तसं खायला लागतं नळा नसलं मग भातच खायला लागतो झोपत उठला पाहिजे एक नंबर कालवण पण झाले आणि भात तर लय भारी